नमस्कार. कोल्हापूरहून डॉक्टर वासुदेव देशिंगकर. आज शनिवार आणि आपली मालिका संवाद भरपूर दिवस चालू आहे. भरपूर महिने म्हणूया आणि चालत राहणार. पुढे पुढे विषय बदलतील. पण आतापर्यंत मी सगळे विषय घेताना माणसाच्या सगळ्या आवश्यक गुणांसंबंधी, कुटुंबांच्या गुणांसंबंधी, समाजाच्या गुणांसंबंधी प्लस मायनस घेऊन हे विषयाला मी घेतले होते. आज मला असा एक विषय सुचला की आदर्श ज्येष्ठ नागरिक. आदर्श ज्येष्ठ नागरिक. आता ज्येष्ठ नागरिक ही व्याख्या सगळ्यांना पाठ झालेली आहे. मी तर म्हणतो आज ज्येष्ठ नागरिकपेक्षा अधिक अनुभवी माणूस म्हणा त्याला. ज्येष्ठ अनुभवी माणूस, मॅन ऑफ फुल ऑफ एक्सपिरियन्स. तर तो आदर्श पाहिजे. तर तो आदर्श जर नसेल तर त्याचं जीवन यातनायुक्त, निराशेजनक, नको नको असं वाटणार. सरसाधारणतः मनुष्य 57 ते 60 या काळामध्ये रिटायर्ड होतो. व्यवसाय असू दे थोडा जास्त, पण सर्वसाधारणतः नियमाप्रमाणे रिटायर्ड होतो आणि मग तो ज्येष्ठ नागरिक या कॅटेगरीत मोडतो. 60 ते 70 या वयामध्ये त्याला बरीचशी अजून उमेद असते. बरंचसं काम करावं असं वाटतंय. कोणी कोणी पार्ट टाइम दुसरा जॉब करतात. कुणी कुणी हौशी मौजी टुरिझम बाहेर काय राहिलं असेल फिरायचं सगळीकडे जाऊन येतात. एक ऊर्जा असते आणि तोपर्यंत शरीर जर तुमचं अगोदरपासून चांगलं असेल तर साथ देत असतं. पण 70-71 नंतर जे ज्येष्ठ नागरिक म्हणजे त्याचं वृद्धत्वाकडे जायचं लक्षण हे दिसायला लागतं आणि लोक त्याला म्हातारा म्हणायला लागतात. मग तो असू दे किंवा ती असू दे. मग तो आदर्श पाहिजे. हे ते जीवन आहे. 60 पर्यंत तर तुमच्या व्यवसाय उद्योग धंद्यात मान कौतुकात गेलेलं असतं. 60 ते 70 मध्ये मी सांगितलेल्या गोष्टी करायच्या असतात. व्यवस्थापन, मॅनेजमेंट, या आपल्या पैशाची व्यवस्था, कुटुंबाची व्यवस्था याच्यात करण्यात, नातवंडांच्यावर खेळण्यात, मजा करण्यात गेलेले असतात. मग 70 नंतर मी म्हटल्यासारखं एक एक काहीतरी डोकावं लागतंय. कुठं हात दुख, कुठं पाय दुख, कुठं गुडघे दुख. शरीर आहे ते, यंत्र आहे, बिघडणारच. आणि मग तो दुसऱ्यावर डिपेंड राहायला लागतो, दुसऱ्यावरती अवलंबून राहायला लागतो आणि खरी त्याची कसोटी असते तिथे. आणि त्यात जर आपला लाईफ पार्टनर म्हणजे स्त्रीचा नवरा किंवा नवऱ्याची बायको अगोदर गेली तर खरा कठीण काळ आहे. या काळात खरी आवश्यकता असते आपल्या साथीदाराची. आणि तो जर नसेल तर मनुष्य एकटा पडतो, सगळीकडे नैराश. पण हे ज्याला जीवनाचं सिक्रेट माहीत आहे, हाऊ टू लिव्ह लाईफ माहीत आहे, विद्वान आहे, ज्ञानी आहे, वाचन आहे, तो आपलं आयुष्य निराळ्या पद्धतीनं दोघांपैकी दोघे रेटून काढतात. परंतु ज्याला हे ज्ञान नाही आहे तो खचतो आणि जे थोडंफार जीवन राहिले ते आणखीन लवकर वरती जायचं काळ. कारण त्याला ते नैराश्य आणि त्याच्या अपेक्षा भंग होतात पुष्कळ वेळेला आणि मग त्याचं आयुष्य लवकर संपतं. तेव्हा आदर्श ज्येष्ठ नागरिक आपल्याला व्हायचं आहे. आता ज्येष्ठ नागरिक म्हटल्यानंतर सगळा रिटायरमेंट नंतरचा काळ, त्याच्या अगोदरच्या काळाविषयी मी बोलणार नाही.
खरोखरच एक प्रौढत्व मॅच्युरिटी आपल्याला आलेली आहे आणि आलेली असते का हो? हा पुन्हा प्रश्न आहे. वयानं मोठं होणं म्हणजे मॅच्युरिटी येणं असं नव्हे. वयानं खूप मोठे असतात पण साधे व्यवहार त्याला येत नाहीत. साधे व्यवहारातल्या गोष्टी येत नाहीत. कसं वागावं समजत नाही. कारण काय, नोकरी लागला, रिटायर्ड झाला, गेला निघून. त्या वय आणि आदर्श सिटिझन याचा संबंध अनुभवाशी आहे. ज्याला अनुभव जास्त त्याचा आनंद जीवन चांगलं, ज्याचा अनुभव कमी त्याची बुद्धी कमी त्याचं दुःखी जीवन. तेव्हा सिनियर सिटिझन किंवा आपलं म्हातारपणे आपल्याला टळलेलं नाही आहे, हे येणारच आहे. पण ते चांगलं जर घालवायचं असेल, आनंदाने घालवायचं असेल, तर काही गोष्टी आपण करायला पाहिजेत आणि पहिल्या सवयी काय असतील त्या बदलायला पाहिजे. कारण आपण आजोबा झालेलं असतो. बहुतेक आजोबा होतातच. 2-3 नातवंड असतात, कोण मुलीकडचे असतात किंवा मुलाकडचे असतात. आनंद असतो, आनंदाचा काळ घालवायचा असतो. नातवंड म्हणजे दुधावरची साय. त्यांच्यावर खेळायचं असतं. त्यांच्या आणि नातवंडांनाही त्यांची गोडी लागलेली असते आजोबांची, गोष्टी सांगण्याची, ऐकण्याची, फिरण्याची. त्याचा सगळ्यात जास्त संबंध ज्येष्ठ नागरिकाचा येतो तो घरात येतो, लक्षात ठेवा. समाजाचा आपण नंतर विचार करूया. पण घरामध्ये जो संबंध येतो तो संबंध आपला प्रगल्भ नसेल, चांगला नसेल, मैत्रीपूर्ण नसेल, स्नेहपूर्ण नसेल, तुमचं जीवन चांगलं जाणार नाही. बरोबर. त्यात पहिल्यांदा आपली जी मॅनेजमेंट आहे पुढच्या लाईफची, आपण आता आपली मुलं असतात त्यांच्या लग्नाची किंवा मुलीच्या लग्नाची व्यवस्था आपण तरुणपणात करून ठेवलेली असते आणि ज्या त्यावेळेला त्यांना ती लग्न करून दिली असतात, शिक्षण करून दिली असतात, ते प्लॅनिंग केलेलं असते. पण त्यावेळेला आपण उत्पन्न आपल्याला कमवलेलं असतं. पण रिटायर्ड झाल्यानंतर मला पेन्शनच मिळणार किंवा अलीकडे पेन्शनिमेंट काही लोकांच्या बंद आहेत, प्रॉव्हिडंट फंड मिळेल किंवा त्याचं जे काय प्लॅनिंग आहे आपल्या नवरा बायकोचं पर्टिक्युलरली, मी बाकीच्यांचं म्हणतच नाही, कारण जबाबदारी आपण पूर्ण केलेल्या आहेत. त्यांना शिकवलेलं आहे, त्यांना उभा केलेला आहे, त्यांची लग्न करून दिले आहे, त्यांचं आयुष्य त्यांनी बघावं, त्यात फार डोकं नाही. पण आपण आपल्या नवरा बायकोंची व्यवस्था, नियोजन, आर्थिक नियोजन करायला पाहिजे. परावलंबी होता कामा नये. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी त्याचं पण प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि ते करत असताना आपला बोजा दुसऱ्याच्यावर पडणार नाही, आर्थिक बोजा, हे पण बघितलं पाहिजे. म्हणून घरामधला ज्येष्ठ नागरिक हा कसा वागतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आपण जर सगळ्यांशी प्रेमाचे संबंध ठेवले, गमतीचे, उत्साहाचे, विनोदाचे, सगळ्यांचं थोडं थोडं काम वाटण्याचे, अरे मी अजून म्हातारा झालो नाही, मी थोडं काम करतो, शक्यतो आपलं काम आपण करण्याचा प्रयत्न करायचा. ज्या दिवशी होणार नाही, अंथरुणावर पडणार, त्या दिवशी लोक करणारच आहेत सेवा. म्हणून आपल्या आर्थिक नियोजनाची व्यवस्था आणि आजारी पडल्यानंतरची व्यवस्था नवरा बायकोंची ही आपली करण्याची पहिली जबाबदारी आहे. आणि तो जो त्यांनी जी केलेली आहे त्याचं सुखी आहे जीवन, सुखी जाणार. आणि तुम्ही कशा प्रकारे, मी म्हटलं सिनियर सिटीजन झालात त्याच्यावरती तुमचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असला, दृष्टिकोनच नैराश्याचा असला, नाही जाणार. चिंता, काळजी, उगीचच काळजी, कुणाची, नातवाची. अरे खेळा त्याच्याबरोबर, काळजी काय करतायत, त्याची काळजी करणारे आई वडील त्याचे आहेत, शिकवतील, काहीतरी करतील. त्यांच्यावर वेळ घालवा, त्यांच्यावर मजा करा, क्रिकेट खेळा, गोष्टी सांगा, पत्ते खेळा, कॅरम खेळा, ही मजा करा. बरं. त्यानंतर आपला राहिलेला वेळ
घरातल्या काही व्यवस्थापनामध्ये लावण्याची आवश्यकता आहे. म्हणजे बाहेर जाताना विचारूच नाही मी बाहेर चाललो आहे का, आणायचं आहे काय, म्हणजे हा घरातले थोडी मदत करायची. बाहेर चाललो आहे, बँकेत चाललो आहे, भाजी आणायला चाललो आहे, तुम्हाला काय आणायचं आहे का, घरात काय कमी आहे का, काहीतरी काम आपण आपल्या वाटेला वाटून घ्यावं. स्त्रिया आपलं काम वाटून घेत असतातच. मी ह्याच्यामध्ये आदर्श हा शब्द वापरला आहे, आदर्श ज्येष्ठ नागरिक वापरलेला आहे. त्यामुळं बहुतेक तर मी चांगल्या गुणांचीच चर्चा करतोय आणि त्याच्यात जे नाही आहे त्याचे उलटे गुण आहेत असं समजा. कारण कमी वेळेत सगळं सांगणं अवघड असतंय. आणि हे सगळं न कळत करायचं. आपला वेळ जाण्यासाठी थोडंफार वाचन आणि जे काही आत्तापर्यंत केलेलं नाही आहे आयुष्यामध्ये ते करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आवड आपली वाचनाची असेल, गाण्याची असेल, वाद्याची असेल. लोक काय म्हणतात सोडून द्यावं. तुमचा वेळ कसा मजेशीर जाईल हे बघा. आजचा दिवस मी कसा काढू असा सकाळी उठल्यानंतरचा प्रश्न ज्याला पडतोय तो माणूस फार दिवस जगू शकत नाही. यू मस्ट बी बिझी. बिझी विथ द ॲक्शन और बिझी विथ द थॉट्स. जावा ना. इतके दिवस काय आपल्याला कुठं आध्यात्मिक ऐकायला मिळालं नाही, जरूर ऐकायला जावा. इतके दिवस काय ग्रंथ वाचले नाही, जरूर वाचा. काही फिरायला मिळेल. मगाशी मी सांगितलं आपला देश अगोदर पर्यटन करा, तीर्थयात्रेच्या नावावर करा तरी हरकत नाही, पण ते तीर्थयात्रेबरोबर पर्यटन करा. सगळ्या गोष्टी बघून घ्या. आज सोय आहेत, विमान आहेत, गाडी आहेत, बस आहेत, रेल्वे आहेत. जशी परिस्थिती जशी आहे तशी ग्रुपमध्ये जावा, सिंगल लावा, पत्नीला घेऊन जायचं बरोबर. हे लक्षात ठेवा. एकटं नाही जायचं कुठं. सो आम्ही सांगितलं की सावलीपर्यंत शेवटपर्यंत कोणी का अगोदर जाईना पण ते शेवटपर्यंत असणारच. तुम्ही तर शेवटपर्यंत असणार तिच्याबरोबर का ती तर तुमच्यावर असणार. हा महत्वाचा भाग आहे. आणि मग जो काय प्रसंग येईल वयामानाप्रमाणे मी म्हटल्याप्रमाणे आजारपण ते काढत राहायचं आहे, पण त्याच्यामध्ये फारशी काळजी करू नका. तर पहिल्यांदा चिंता सोडा. घरातल्या किरकोळ गोष्टीची चिंता तुम्ही करू नका. घराच्या व्यवस्थापनात लक्ष घालू नका. मुलांच्यावर सोपवा. मुलं मोठी झालेली आहेत. त्यांचा संसार त्यांना करू दे. त्यांना हसू दे, बागडू दे. त्यांना उगीच प्रत्येक गोष्टी शिकवायला जाऊ नका. हां, एखादी गोष्ट चुकते वाटलं तर एकदा सांगा, चुकून वाटलं तर दुसऱ्यांदा पुढं बोलू नका, सांगू नका. त्यांचं त्यांना करू दे. शिकू दे ना त्यांनाही. आपल्याला कोणी सांगायला लागतं. आलं असतं तर एखाद्या सांगितलेलं असले आई वडील तर लहानपणी. लक्ष घालू नका. बारीक बारीक गोष्टीची काळजी करू नका. उगीच दर महिन्याला जाऊन सारखं बँकेतला जाऊन बँक पुस्तक सगळी बघा ते सिनियर सिटीजन जातात बँकेत पुस्तक भरा. अरे तुमच्याकडे ते SMS येतोय बँकेतलं नाही, ते व्याज किती झाले जमा बघायचं आणि ते सगळं गोळा करायचं, वापरायचं, ठेवायचं, परत ते सेव्हिंग करून ठेवायचं. का? नातवांसाठी किंवा नातीसाठी. मी तुम्हाला काय सांगितलं, अरे आता एन्जॉय करा ना. त्यांची व्यवस्था ते बघतायत. तुमच्यासाठी शिल्लक ठेवा. आता तुमचा कठीण काळ समोर आहे. आनंद असा असला तरी, नैराश्य असला तरी, आजारपण चुकलेलं नाही. त्याची व्यवस्था करा. सर्व आता घरातलं तुम्ही ज्येष्ठ असल्यामुळं तुम्हाला तुम्ही कसं वागता त्याच्यावर तुम्हाला रिस्पेक्ट आहे. पण तुम्ही जर चुकीचं वागलात घरामध्ये, म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या मी बोलतो याच्या विरुद्ध वागलात, तर तुम्ही घरामध्ये एक अडगळीचं साधन होणार. किरसुणी कशी झाडाची कोपऱ्यात पडलेली असते ना, तशी घरात माणसं मी पडलेली बघितलेली आहेत. आणि मग जाताना सूनबाई वगैरे काय म्हणतात ऐकू येते कानावर. आपण बाहेर चाललोय पण त्या म्हाताऱ्यांची व्यवस्था कोण करणार? त्यांना कोण 8 वाजता जेवायला घालणार? मग आपण दुसरीकडे कार्यक्रमाला कसं जाणार? असं ऐकायला येतं मग दुःख वाटतं मनामध्ये. ही परिस्थिती तुम्ही आणून देऊ नका. नटसम्राट नाटक तर सगळ्यांनी बघितलेलं आहेच. अप्पासाहेब बेलवलकरांची परिस्थिती काय झाली सगळी. आपण हयात असताना सगळ्या प्रॉपर्टीज देऊन टाकल्या मुलामुलींना आणि नंतर काय झालं?
स्वतःला घर राहिलं नाही. मुलाने बाहेर काढलं, मुलीने बाहेर काढलं. परवा नटसम्राट हा सिनेमा आला होता. त्यात विक्रम गोखले, नाना पाटेकरने काम केलं होतं. त्यातले संवाद तुम्ही जरा ऐका. नाटकातले कसं असतंय, ॲक्टिंग ती निराळी. नाटक बघणं एक कला आहे, तर सिनेमा बघणं एक कला आहे. मी मागं सांगितलं. त्यातले असे डायलॉग शिरवाडकरांनी लिहिलेले असे घुसतात तो हृदयात. दुःख वाटतं. जेव्हा एका स्वतःच्या मुलीच्या घरामध्ये राहायला गेल्यानंतर पैसे चोरल्याचा आळ आपल्या बापाच्यावरती मुलगी घेते, याचं किती दुःख असेल मला तुम्ही सांगा. बोलवून तिनंच घेतलं होतं, पण तिने ठेवलेले पैसे कुठे आहेत तिला सापडत नव्हते, म्हणून ती ह्यांची बॅगा तपासत होती. एवढा मान सन्मान मिळवलेला नटसम्राट हा काय वाटला असेल. दुसऱ्या दिवशी घर सोडलं. अशी परिस्थिती तुमच्या घरात येऊ नका. तुमची व्यवस्था, तुमच्याजवळ पैसे असतील ना, आणि जिथं अपमान होतोय तिथं थांबू नका. मानाने सन्मानानेच आपल्याला जगायचं आहे. काय बिघडत नाही. आपलं आयुष्य आहे, आपला त्याच्यावर अधिकार आहे. आपण आपल्या पद्धतीने जगायचं. शक्यतो असं करायचं नाही. परिस्थितीत आणून द्यायची नाही. अशी परिस्थिती आपल्या चुकीमुळे येते. त्या कारणामुळं प्रत्येक वेळेला आपण जाईतोपर्यंत हे सगळं आपल्या ताब्यात पाहिजे. आपण गेल्यानंतर ते माघारी आपल्या बायकोच्या ताब्यात पाहिजे, आणि बायकोला काय काय करायचं ते सांगून ठेवायचं. नंतर ती व्यवस्था करेल. पण कुणाकडे, मुलांच्याकडे पैशाला हात मागायचा नाही. पैसे द्या. अरे मुलाने तुम्हाला नेलं तर सांगितलं पाहिजे, तुम्ही इकडे जावा, मी तुमची व्यवस्था करून देतो, इकडे जावा, मी तुमचं तिकीट काढून देतो. असं म्हणणारा भाग्यवान मुलं जर तुम्हाला मिळाली तर काय सोनं में सुहागा. पण त्यासाठी संबंध चांगले पाहिजे. नाहीतर घरातले सगळे लोक हा केव्हा जातोय म्हातारा, मला पैसे केव्हा मिळतात अशी वाट बघत बसली असतील तर काय करणार. 2 मुलं, रिटायरमेंट, तर प्रश्न निर्माण झाला, ह्याला सांभाळणार कोण दोघांना, आई बापांना. तर बागबान पिक्चर तुम्ही बघितलाच. मराठीत पण आपला एक पिक्चर होताच त्याच्यावरूनच तो सिनेमा घेतला होता. 15 दिवस इकडं 15 दिवस तिकडं. 30 दिवस झाल्याने 31वा महिना आला तर 31 दिवसाचा त्यांनी कोणाकडे राहायचं? उपाशी राहायचं का रस्त्यावर राहायचं? ज्या घरामध्ये आई वडील आहेत, आजोबा आहेत, त्यासारखं भाग्याचं घर नाही हो. आणि नंतर मग ते चुका लक्षात येऊन काय उपयोग आहे? मुलांची येतात चुका लक्षात नंतर, पण त्याच्या संसारात, तारुण्यात गुंफलेले असतात, लक्ष नसतं. म्हणून मी सांगतोय, तुम्ही आदर्श व्हायचं असेल तर नियोजन करा. चिंता करू नका. आपल्या रिटायरमेंटची व्यवस्था आपण करा. आपली जी पहिली कर्तव्य आहेत ती सगळी पूर्ण करा. नंतरची कर्तव्य जेवढी शक्य आहेत ती करा. घरच्या कामामध्ये हातभार लावण्याचा प्रयत्न करा. योग्य पद्धतीचे विमा उतरून आपल्या आजारपणाची व्यवस्था करा. सगळ्या नातेवाईकांशी संबंध ठेवा. त्यांना फोन करा, पत्र लिहा. लक्षात, सगळ्यांचं कौतुक करा. दुसऱ्याला काम सांगत आपल्यातनं होत नसेल तर अत्यंत प्रेमाने सांगा. आणि काही लोकांना अशी सवय असते, एन्झायटी असते प्रत्येक कामामध्ये. एकदा काम सांगितलं त्याला की तो येतोपर्यंत 10 वेळा माझं काम केलं, हे आणलं, ते आणलं. तो म्हणतो, मी सांगितलं ना करतो तुमचं काम, तुम्ही काय मागायला लागलाय. मग गप्प बसायचं अपमान द्यायला. तेव्हा तेही लक्षात ठेवा. कौतुक विसरू नका. आणि तुमच्या जर तोंडात साखर असेल तर काय प्रश्नच नाही. तुमचं घरातलं जीवन चांगलं जाणार. आणि मग सिनियर सिटीजन जेव्हा बाहेरच्या समाजात जातो तिथं देखील तुमचं 10 लोकांमध्ये तेव्हाचे मित्र आपले समवयस्क असतात.
आणि ते जवळ आपल्या जवळचे माहितीचे असतात तशातला भाग नाही, पण जमलेले असतात. कुठं? गार्डनमध्ये सकाळी संध्याकाळी बसलेले असतात. तुम्ही निरीक्षण म्हणून करा बघा, लांब नुसतं जवळ त्यांचे बसा आणि ते काय काय बोलतात बघा. एकदा पुरुषांच्या ग्रुपमध्ये लांब न जाऊन ऐका. प्रत्येकजण आपल्या मुलाच्या बद्दल तक्रारी, सुनेबद्दल तक्रारी. बायकांच्या ग्रुपमध्ये लांब ऐकायला गेलं तर हाच विषय, आमची सून अशी आहे, आमचा मुलगा असा आहे. तिथं बोलायचं, घरात बोलत नाही. हे का असं होतंय? तर या गोष्टी पाळल्या नाहीत म्हणून असं होते. म्हणून मी सांगतो, सासूबाईने जर सुनेचं कौतुक करायला सुरुवात केलं, भांडणंच होणं शक्य नाही. सगळी कामं सूनबाई कशा पटापट करतात बघा. कोपऱ्यात पडून राहिल्या म्हातारी म्हणणारच नाही. मुलाचं कौतुक करा. म्हाताऱ्यांनी केलं, वडिलांनी केलं, आशीर्वाद दिले, भरभरून प्रेरणा दिली, तेच तुम्हाला बाहेरच्या लोकांना वेलकम, बघा आमचे वडील आहेत, असे होते, तसे होते, मोठे होते. वातावरण कसं घरातलं आनंदी, उत्साहानं भरलेलं, प्रेरणादायी पाहिजे. आणि अशा घरात तुम्ही जर सिनियर सिटीजन म्हणून असलात, हे सगळे आदर्श सिटीजन होणार, सिनियर सिटीजन होणार. का होणार नाही? तेव्हा पहिली गोष्ट एन्झायटी, ए फॉर एन्झायटी सोडा. दुसरी गोष्ट बी फॉर बॉटल, म्हणजे पुष्कळांना ड्रिंकची सवय असते तरुणपणापासून. आता तुम्ही सिनियर सिटीजन झालाय, पैशाला मर्यादा आहे, घरात नातवंड आलेली आहेत, त्यांच्यासमोर तुम्ही ड्रिंक्स घेणं चुकीची गोष्ट आहे. हां, तुमच्या मित्रात गेलाय, गप्पा मारताना गेलाय, बसलाय, ठीक आहे एखाद्या वेळेस, तर बी फॉर बॉटलच्या नादाला नाही लागायचं. हे सगळे सांगत असतात, एक पेक घ्या, काय होत नाही, तब्येतीला चांगलं असते. शेवटी इट इज अल्कोहोल, शेवटी ते व्यसनच आहे. आता इतक्या वर्षात वयामध्ये इतके वर्ष घेत आता सोडतं, घेतलं तर गंमत म्हणून घ्यायची की, नको म्हणायचं नाही, पण ते व्यसन आहे, लक्षात ठेवा. काय त्याचं मी समर्थन करणार नाही, पण त्याला फक्त आनंदाचं एक त्याला मर्यादेचं स्वरूप पाहिजे. सी बॉटर दॅन सी आली, सी फॉर केअर. काळजी करायची नाही सगळ्या गोष्टीची. चिंता केलीत की तुम्ही चितेकडे गेलात म्हणून समजा. मगाशीच मी सांगितलं, सी फॉर केअर. बट केअर याचा अर्थ दुर्लक्ष करायचं असं नाही. पुढील भविष्याची चिंता करायची नाही. तुमचं भविष्यच थोडं राहिलेलं आहे, कसली चिंता करताय? चिंता, विचार असा करायचा की मी हॅपी कसं राहील, माझं काय होणारच नाही, माझं काय झालंच नाही, माझे कपडेच माझे कोणी बघत नाहीत, माझ्या अशा सगळ्या गोष्टी चालू, सारखी सगळ्या गोष्टीत चिंता. कशाचीही चिंता करायची नाही. आजचा क्षण, आजचा दिवस मी जगतोय आनंदी. ईचा संबंध तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती आला. मगाशी मी सांगितलं, त्याची व्यवस्था आपल्या काळामध्ये करून ठेवायची की ज्याच्या वगैरे आपण कोणावरती अवलंबून राहणार नाही. थोडे चांगल्या बँकेत, थोडे जवळच्या कोऑपरेटिव्ह बँकेत, थोडे इन्व्हेस्टमेंटचा सल्ला घेऊन सल्लागारांच्या पद्धतीनं आपापल्या पैसे आपल्याकडे आले पाहिजे. कौतुकानं दुसऱ्याच्या प्रसंगात जाताना, विवाहप्रसंगी जाताना, मुलांच्या लग्नांच्या, सुनबाईंच्या, बायकोच्या वाढदिवसाला आपल्या पैशातून देणगी देता आली पाहिजे, गिफ्ट देता आली पाहिजे, न विसरता. इन्व्हेस्टमेंट ABCDE झालं ना. तेव्हा या प्रकारचं आपलं लाईफ पाहिजे. त्याच्यामध्ये डी एक राहिलाय, मी जरा बाजूला ठेवला मुद्दा म्हणून. मी ABCDE म्हटल्यावर होय म्हटलं नाही, तसं डी ठेवला होता, मग ती ABCD होणार.
डी याचा डोनेशन, दानशूरपणा. ही एक सवय आहे, इच्छा आहे. कुठेतरी आपल्या कमाईतनं देत जावा. गरिबांना, गरीब मुलांना शिकवा. कुठल्या ते अनाथ आश्रमाला तुमच्या संगतीतल्या त्यावेळेचे जे काही गरीब असतील तर त्यांना थोडीशी नकळत मदत करा. त्याची चर्चा करू नका. घरात तो विषय आणू नका. देवालय आहेत, धर्मशाळा आहेत, अनाथ आश्रम आहेत. कुठं ना कुठंतरी आपल्या हातनं देणगी दिली पाहिजे. ते समाजाचे देणं आहे. आता तो क्रम लागला बघा. ABCDE. या पद्धतीने जर तुम्ही आयुष्य जगलात तर तुम्ही आदर्श सिनियर सिटीजन आहात आणि होणार. असाच प्रयत्न करायचा की आय एम ए आदर्श सिनियर सिटीजन. लोकांनी म्हटलं पाहिजे काय त्याचं म्हातारपण गेल्यानंतर म्हटलं पाहिजे आनंदात गेला म्हातारा किंवा ती म्हातारी आनंदात गेली. सगळं वैभव जीवनाचं. या लक्ष योनी 84तनं फिरून हा मनुष्य जन्म आपल्याला पुरुष जन्म, बाईक स्त्री जन्म मिळालेला आहे. सिलेक्ट केलेलं आहे आपल्याला परमेश्वराने. त्या आनंदात आयुष्य जगायचं. फक्त सिनियर सिटीजनबद्दल मी आज बोललेलं आहे. मागच्या काळाबद्दल बऱ्याच वेळा पहिल्या विषयात बोललेलं असल्यामुळे मी बोललेलो नाही. तेव्हा लक्षात ठेवा की आपल्याला आदर्श सिनियर सिटीजन, आदर्श ज्येष्ठ नागरिक व्हायचं आहे. आणि आदर्श ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघात भाषण द्यायला जायचं आहे की मी कसं राहतो, मी कसा आनंदी आहे. बरोबर. तेव्हा या आदर्श ज्येष्ठ नागरिकाचा संवाद मी इथे संपवतो. पुढच्या शनिवारी पुन्हा नवीन विषय घेऊन आपल्याकडे येतो. धन्यवाद. नमस्कार.